नमस्कार. सर्वांचं BTS एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाषेचे अलंकार हा घटक अभ्यासणार आहोत. तर इयत्ता 9वी आणि 10वीचे परीक्षेला वारंवार विचारलेले प्रश्न आहेत. त्यात वेगवेगळे ही उदाहरणे विचारले गेलेली आहेत. ती आपण समजून घेऊयात. तर भाषेचे अलंकार. अलंकार या शब्दाचा खरा अर्थ आहे दागिना. दागिने घातल्यावर जशी माणसाच्या शरीराला शोभा येते, जसं की बघा, आपण वेगवेगळे दागिने, रंगीबिरंगी कपडे, वेगवेगळ्या पद्धतीने केशभूषा केली की आपण कसं छान दिसतो. तसं भाषेचं पण तसंच आहे की भाषा अधिक परिणामकारक, चांगली दिसण्यासाठी ती वेगवेगळ्या प्रकारे शब्दरचना करून ती मांडली जाते. तर ज्यामुळे भाषेला शोभा येते आणि तिचं सौंदर्य वाढतं आणि भाषेतून व्यक्त होणारा आशय अर्थ अधिक प्रभावी होतो, अशा चित्तवेधक शब्दरचनेला आपण अलंकार असं म्हणतो. जसं की मी तुम्हाला उदाहरणात सांगते बघा. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. बाळाला झोपवताना आई म्हणते की डोळे मिटून घे व झोप, असं आहे इथं. पण उदाहरणार्थ हे कसं मांडलंय बघा. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. डोळ्यांना पाखरे मानल्यामुळं ते कसं आपल्याला ऐकायलाही चांगलं वाटतं. ही शब्दांची चमत्कृती इथं साधली गेलेली आहे. नेक्स्ट उदाहरण पाहू आपण. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. बघा, इथं साधा अर्थ आहे, तुझं चालणं मोहक आहे. पण असं उदाहरण दिलंय का, तर नाही. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. शब्दरचना तीच आहे, पण एक प्रकारे ती उठावदार करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. च हे अक्षर वारंवार आलेलं आहे बघा. मग इथं विचारलं जातं बघा, भाषेच्या अलंकाराची व्याख्या. भाषेचे अलंकार कशाला म्हणतात, तर आपल्याला सांगता येईल, भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. तर भाषेचे अलंकार चे 2 प्रकार आहेत. एक शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. तर यामध्ये आपण शब्दालंकार हा पाहूया. शब्दालंकारामध्ये अनुप्रास हा पहिला अलंकार आहे. तर अनुप्रास अलंकाराचं आपण उदाहरण पाहूया. गडद निळे जलद भरून आली. शिथिल तनू चपल चरण अनिल गण निघाले. बघा, ल हे अक्षराची काय इथं पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट उदाहरण पाहू बघा, 2 नंबरचं. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूसी घडते. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूसी घडते. स हे अक्षर इथं वारंवार आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील. हिरव्या तटी नावाचा कृष्ण मेळ खेळे. इथं पण ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे काय, त्या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. मग बघा, अनुप्रास अलंकार कशाला म्हणतात, तर आपल्याला सांगता येईल, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जे सौंदर्य प्राप्त होतं
त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. त्याला काय? अनुप्रास हा अलंकार म्हणतात. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती होऊन जे सौंदर्य प्राप्त होतं त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. नेक्स्ट 2 नंबरचा अलंकार आहे बघा, तो म्हणजे यमक अलंकार. यमक अलंकार त्याचं उदाहरण आपण पाहू. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. हे उदाहरण बघा, इयत्ता 10वीच्या परीक्षेला 2 वेळा आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण आहे बघा, आला वसंत कवी कोकिल हाई आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. 1 नंबरच्या उदाहरणामध्ये घडो, पडो, झडो आणि नावडो हे शब्द काय पुन्हा पुन्हा आलेले आहेत, पण ते काय ठराविक ठिकाणी आलेले आहेत बघा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. पण अनुप्रास अलंकारामध्ये शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे, पण ती एका पाठोपाठ कुठे पण झालेली आहे. पण यमक अलंकाराच्या उदाहरणामध्ये शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे, पण ती एका ठराविक ठिकाणी झालेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आला वसंत कवी कोकिला हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. इथं पण लाला हा शब्द ठराविक ठिकाणीच आलेला आहे. मग अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकारामध्ये जर तुलना केली तर आपल्याला कोणता फरक जाणवेल? तर अनुप्रास अलंकारामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती असते, तशी यमक अलंकारामध्ये पण असते. अनुप्रासात वर्णांची आवृत्ती कोठेही असू शकते. अनुप्रास अलंकारामध्ये वर्णांची पुनरावृत्ती ही कोठेही असू शकते, पण यमकात ती आवृत्ती ठराविक ठिकाणीच होत असते. ती कशी? तर चरणाच्या शेवटी, मध्य किंवा ठराविक ठिकाणीच होत असते. चरणाच्या शेवटी, मध्य किंवा ठराविक ठिकाणीच होत असते. तिथे यमक अलंकार होतो. तिथे यमक हा अलंकार होतो. नेक्स्ट 3 नंबरचा अलंकार आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकाराचं उदाहरण आपण पाहू. बघा, काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का? हो हो लागते ना. तर या उदाहरणामध्ये लागते या शब्दाचा दोन्ही अर्थ निघालेले आहे. लागते शब्दाच्या दोन्ही अर्थांनी दोन अर्थ निघतात. जसं की बघा, सुपारी लागणे, सुपारी लागते का? हो हो लागते ना. सुपारी हवी असणे आणि खाल्ल्याने भोवळ किंवा चक्कर येणे. हो हो लागते ना म्हणजे खाल्ल्याने भोवळ किंवा चक्कर येणे. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये 2 अर्थ निघतात. शब्दाचे 2 अर्थ निघतात. काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का? हो हो लागते ना. सुपारी हवी असणे आणि हो हो लागते म्हणजे खाल्ल्याने भोवळ किंवा चक्कर येणे. म्हणजे श्लेष अलंकार बघा. श्लेष अलंकारामध्ये दुसरं उदाहरण आपण पाहू, ते म्हणजे मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही? मित्राच्या उदयाने
कोणाला आनंद होत नाही? मित्र म्हणजे इथे पण दोन अर्थ आहेत. मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे स्नेही. म्हणजे मित्र आल्याने कुणाला आनंद होत नाही किंवा सूर्य पण उगवल्यानं कोणाला आनंद होत नाही. दोन अर्थांनी एकच शब्द दोन अर्थांनी वापरला गेला आहे. पहिल्या पण वाक्यात सुपारी लागणे आणि सुपारी हवी असणे हे दोन अर्थ निघतात आणि दुसऱ्या पण उदाहरणामध्ये मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. इथं मित्र म्हणजे सूर्य आणि दुसरा मित्र म्हणजे स्नेही असे दोन अर्थ निघतात. 3 नंबरचं उदाहरण पाहू आपण. हे पण परीक्षेला वारंवार आलेलं उदाहरण आहे बघा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. तर बघा जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे जगण्याची शक्ती. जीवन म्हणजे पाणी आणि जगण्याची शक्ती. इथे पण दोन अर्थ निघतात. मग बघा इथे श्लेष अलंकार कशाला म्हणतात असं जर आपल्याला विचारलं तर कशाला म्हणतात? वाक्यामध्ये एकच शब्द दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. तर अशा पद्धतीनं आपण भाषेचे अलंकार या घटकामध्ये पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि शब्दालंकारामध्ये आपण त्याचे तीन प्रकार पाहिलेले आहेत. ते म्हणजे अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि तिसरा म्हणजे श्लेष अलंकार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अर्थालंकार, दुसरा प्रकार शब्दालंकार आणि अर्थालंकार आहेत. त्यामधला अर्थालंकार आणि त्याची उपालंकार ही पुढच्या टॉपिकमध्ये पाहू.